बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। बातमी येते पुण्यामधून। पुण्यातील कोथरूडमध्ये मनसे आणि पालक संघटनेचं आंदोलन सध्या सुरू आहे। MIT स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येतोय आणि हीच पुण्यातील कोथरूडमधली दृश्य आपण पाहतोय। मनसे आणि पालक संघटनेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंचारी यांच्याकडून। मंदार, मनसे आणि पालक संघटनेचं कोथरूडमध्ये हे आंदोलन सुरू आहे, नेमकी काय मागणी आहे यांची? आपण या पालकांच्या या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनामध्ये पालक देखील सहभागी झालेले आहेत। या मनसेकडून या MIT गेटच्या समोर हे आंदोलन करण्यात येते। काय नक्की मागणी आहेत, काय नक्की होतं इथे? सरकारने जे कायद्याने 15% फी वाढ ठेवली आहे 2 वर्षाला, ती MIT करत नाहीये। त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो। याच्या आधी आम्ही प्रशासनाला गेलो, प्रिन्सिपलला भेटलो, पण ते कुठली मान्यता देत नाहीयेत। त्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही पालक देखील आहेत। आपण काही पालकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही पालक आहात, तर काय नक्की होतं इथे, काय नक्की तुमचं म्हणणं? फी वाढ झालेली आहे, जेणेकरून 15% झालेली आहे। नाही, कारण सांगतायत या सॅलरी वाढवायच्या किंवा इव्हेंट्स करायचे त्याबद्दल बोलतायत, पण आर्थिक ताण येतो एक प्रकारचा पॅरेंट्सवर। आणखी काही पालकांशी आपण बोलूयात। तुम्ही पालक आहात, तुम्ही मॅनेजमेंटशी बोलल्यानंतर काय सांगण्यात येते तुम्हाला? ॲक्च्युली आम्ही पालक ट्राय केलेलं आहे शाळेला सांगायला की फी जी तुम्ही वाढवताय ती तुम्ही रद्द करा, पण गेले 4 वर्षापासून शाळा 15% न वाढवता 30% वाढवतीये आणि ते पैशांचा बाजार करत आहेत शिकवण्याच्या नावाखाली। एक्स्ट्रा शिकतोय तुमचा मुलगा मुलगी? माझा मुलगा 4थीत आणि 7वीत जाणार आहे आता। किती फी द्यावी लागते तुम्हाला एका मुलासाठी? नियर अराउंड 90,000 90 to 1 लाख पर्यंत आम्हाला फी द्यावी लागते। मॅनेजमेंटशी तुम्ही बोलताय तेव्हा मॅनेजमेंट काय सांगताय तुम्हाला? मॅनेजमेंट सांगताय की ही फी जी दरवाढ आहे ही कायद्याला धरून त्यांनी केली आहे, पण आम्ही जेव्हा बघतोय तेव्हा यांनी सगळे कायद्यांचं उल्लंघन करून ही फी दरवाढ केलेली आहे आणि या फीच्या वरती एक एक्स्ट्रा करिक्युलर फी पण यांनी लावलेली आहे, जी फीच्या वरती एक्स्ट्रा घेतली जाते आणि मॅनेजमेंट उपयोग होत नाही मुलांना, फक्त एक्स्ट्रा पैसे घेतले जातात। मॅनेजमेंटशी जेव्हा तुम्ही बोलताय मॅनेजमेंट काय म्हणताय? ते म्हणतात आम्ही रूल्स अकॉर्डिंग करतोय, पण हे रूल्स अकॉर्डिंग नाहीये। ह्याची चौकशी केली पाहिजे, प्रॉपर सखोल चौकशी केली की सगळं। शिक्षण विभागामध्ये तुम्ही बोललात, आम्ही सगळीकडे लेटर्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी विचार करून ह्यांना सगळ्यांना मॅनेजमेंटला समोर आणणार म्हणून सांगितलेले आहेत। तुमचा मुलगा मुलगी कितवीमध्ये शिकतो? माझा मुलगा आत्ता 7वीला आहे। आम्हाला सांगितलं गेलं की आत्ता ही फी वाढ जी करतोय ती आम्ही सगळ्यांच्या रूल्समध्ये आहे, पण आम्हाला हे रूल्समध्ये कुठेही या गोष्टी बसत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही शाळेला लेटर दिलं होतं आणि त्याच्या पुढे जाऊन आम्हाला ही फी रद्द झालीच पाहिजे हा आमचा अट्टाहास आहे आणि आत्ता आम्ही फी भरूच शकणार नाही। त्याच्यामुळे जर अशीच वाढत गेली तर थोड्या दिवसानंतर फी खूप वाढेल, जी एक सामान्य पालकाला देण्यासाठी आवाक्याच्या बाहेर होईल। आता तुम्ही मग तुमचा कोण आहे? माझा मुलगा आहे, एक 4थीत गेला आहे आणि एक 7वीत आहे। हे त्यांची वर्षानुवर्ष अशी फी वाढ चालू आहे। प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचं मॅन्डेट आहे की त्यांनी आम्ही जे पुस्तकं वगैरे ते पण फक्त शाळेतनंच घ्यायचे, ECP, आणि प्रत्येक वर्ष त्यांची जी फी आहे ती सारखी नाही आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे 2 इयत्तेची फी सारखी पाहिजे, तर त्यांची प्रत्येक वर्षाची फी वाढत गेलेली। ह्या नोटा तुम्ही इथे का टाकलेल्या आहेत? खोट्या नोटा आहेत ना? कारण की शाळा फक्त या पैशांसाठीच या गोष्टी करते। विद्यार्थ्यांच्या हिताशी त्यांना काहीही घेणं देणं नाहीये, पालकांचं वगैरे त्याच्यात काहीही नाही। किती मुलं शिकतात इथे, किती पालक आहेत? 2200 मुलं शिकतात, तर 2200 मुलं फक्त ते शाळेचं त्यांचं जे काही आहे ते पैशाच्या हिशोबाने पैसे कसे कमावता येईल फक्त हाच त्यांचा विषय असतो। तर आपण पाहतो जर फी आम्ही उशिरा भरली तर लेट फी म्हणून ती प्रत्येक आठवड्याला 100 रुपये आकारली जाते आणि मागच्या वर्षी 3 महिने इंग्लिश टीचर नव्हते, मागच्या वर्षी 3 महिने इंग्लिशला शिक्षक नव्हते, इंग्रजी विषयाला शिक्षक। बरोबर आहे, त्यामुळे आता पालकांच्या या मागणीवरती कॉलेजचं जे प्रशासन आहे ते नेमकं काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.